नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न हा साबुदाणा आहे आणि साबुदाण्याचा चिवडा कसा तयार करायचा आहे हे आपण यामधून बघणार आहोत। याच्याकरता मी 2 वाटी साबुदाणा घेणार आहे आणि तो भिजवणार आहे। उपवास असतो त्यावेळेला आपण साबुदाण्याचे बरेच काही प्रकार करत असतो, कधी कधी विकत आणतो। तर साबुदाण्याचा चिवडा बहुतेक करून विकत आणला जातो, त्याकरता साबुदाणा कसा बनवायचा तर तो आपण करायला शिकणार आहोत। अतिशय सोप्या पद्धतीने आपण सगळेजण करू शकतो। हा आहे साबुदाणा, हा आपल्याला भिजवायचा आहे। मी मागे एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की साबुदाण्यामध्ये पाणी घालताना भिजवल्यानंतर पूर्ण 1 वाटी जेव्हा साबुदाणा असेल तेव्हा पाऊण वाटी पाणी घालायचं। या प्रमाणात आपण 2 वाट्या म्हणजेच 1.5 वाटी पाणी याला घालणार आहोत। आपण साबुदाणा धुवून घेणार आहोत। हा जो आपण साबुदाण्याच्या चिवड्या करता जो साबुदाणा तयार करू तो टिकाऊ आहे, कारण याला आपण ऊन पण द्यायचं असतं। तर आता हा कसा करायचा तर 2 पद्धतीने करता येतो। एक, लगेचच आपल्याला चिवडा करून बघायचा असेल तर खिचडी जेव्हा राहते साबुदाण्याची तेव्हा ती जास्तीची खिचडी वाळत ठेवायची, सावलीमध्ये वाळत ठेवली तरी चालते। आणि ती वाळल्यानंतर एकदम खडखडीत झाल्यावर त्याला सगळंच आपण घातलेलं असतं, दाण्याचं कूट, मिरची, जिरं वगैरे, मग काही वेगळं घालावंच लागत नाही। कळला की साबुदाण्याचा चिवडा आपला तयार होतो। आता हे आपण धुतलेला आहे साबुदाणा, धुतल्यानंतर आपल्याला 1.5 वाटी पाणी यामध्ये घालायचं आहे। हे आपण लक्षात ठेवायचं की एकदम अचूक असं प्रमाण आहे। छान उद्यापर्यंत साबुदाणा भिजून तयार होईल। कमीत कमी 5-6 तास तरी याला भिजावे लागतील। साबुदाणा रात्रभर भिजलेला आहे आणि आपण बघणार आहोत की पाणी एकदम बरोबर झालेलं आहे त्याला, म्हणजे पाणी कमी पण झालेलं नाही आणि एकदम कोरडा पण राहिलेला नाही साबुदाणा। खिचडी, थालीपीठ किंवा वडे तयार करायचे असतील तर याप्रमाणे साबुदाणा आपण भिजवून घेऊ शकतो। पाण्याचं प्रमाण आपण पाहिलेलं आहे। 1 वाटीला कोणतंही एक प्रमाण घेतलेलं असेल त्याला पाऊणपट पाणी घ्यायचं, साधं पाणी घ्यायचं आणि साबुदाणा भिजवल्यानंतर ते घ्यायचंय। थोडा वेळ जाऊ दिला की एकदम साबुदाणा मस्त भिजतो, पाणी राहत नाही। आणि जर भिजणारा साबुदाणा नसेल तर त्याच्यामध्ये मात्र गरम पाणी ओतायचंय। हे जे आपण रूम टेम्परेचरचं असलेलं जे पाणी, साधं पाणी आहे, त्याच्याऐवजी आपल्याला थोडं कोमट पाणी करून घालायचं आहे, म्हणजे कोणत्याही प्रकारचा साबुदाणा भिजतो। आता आपल्याला हा साबुदाणा कुकरमध्ये ठेवायचा आहे, त्याला शिट्टी द्यायची आहे। साबुदाणा हा मी ठेवून दिलेला आहे, त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे। पाणी पडू नये याकरता ही काळजी घ्यायची आहे। कुकरला 1 शिट्टी आपल्याला द्यायची आहे। कुकर थोडासा थंड झाल्यावर आपण साबुदाणा काढून घ्यायचा आहे। आपण पाहतोय की एवढं पाणी आतमध्ये गेलं असतं म्हणून झाकण त्यावर ठेवायचं होतं। एकदम असा ट्रान्सपरंट झालेला आहे, रंग बदललेला आहे। आपल्याला आता हा काढून घ्यायचा आहे। आता जरी गोळा होत आलाय असं वाटत असलं तरी आपल्याला त्याला गार पाण्यामध्ये घालायचं आहे। पूर्ण असा गोळा होऊन आलेला आहे। त्याआधी गाठी मोडून घ्यायच्या आपण, म्हणजे मग सुटा सुटा होईल तो। चाळणीवर मग त्याला निथळू द्यायचं आहे। याकरता आपण परात घेतली। आपण पाहतो आहोत की छान असा सुटा साबुदाणा तयार झालेला आहे। भरपूर पाणी यामध्ये घातलं आणि छान असा मोकळा साबुदाणा तयार झाला। चिवड्यासाठी साबुदाणा करण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे, त्याच्यामुळे विनाकारण आपण विकत का आणायच्या या गोष्टी ज्या घरी आपण करू शकतो। अगदी थोड्या श्रमामध्ये होतात। की यावर मी आता गार झालेला साबुदाणा ओतते। पाणी यातलं गेलं की मग आपण तो वाळत टाकणार आहोत। पाणी आपण निथळत ठेवलेलं आहे। थोडासा सावलीमध्ये वाळल्यानंतर 1 दिवसभर मग आपण त्याला एकदम ऊन देणार आहोत। माझ्याकडे ऊन देण्याची काही सोय नाहीये, सगळं वाळवण मी सावलीत आधी करते, त्यानंतर एकदम उन्हामध्ये तापवून घेते। अशाच प्रमाणे हा साबुदाणा आपण तयार करणार आहोत।
हा साबुदाणा आता निथळलेला आहे. चिवड्याचा साबुदाणा करण्याची ही आपण सोपी पद्धत पाहिलेली आहे, जी आपण कोणीही करू शकतो. याप्रमाणे केल्यावर खूप छान घरच्या घरी असा आपल्याला साबुदाण्याचा चिवडा तयार करता येणार आहे. चिवड्यासाठी आपण जो काल साबुदाणा बनवला तो छानच वाळलेला आहे. पण जर आपल्याला वाटत असेल की अजून थोड्याशा त्यामध्ये गाठी राहिलेल्या आहेत, तर आपण त्या कशा काढायच्या आहेत त्याही मी दाखवणार आहे. समजाच असं झालं तर एका फडक्यावर तो मी पसरलेला आहे. हलके असं बत्त्याने घाव घालू शकतो. आपल्याकडे जर पाटा वरवंटा असेल तर घसरा दिला तरी ते काम होऊन जाईल. हा साबुदाणा वाळलेला आहे. आता आपल्याला तो तळायचा आहे. हा आपण तयार साबुदाणा घेतलेला आहे वाळलेला. चिवड्याकरता मिरच्या तरी घ्यायच्या आहेत किंवा लाल तिखट तरी. हे दाणे घेतलेले आहेत. हा बटाट्याचा किस आहे जो घरीच केलेला आहे. याला एक छान चव येते म्हणून हा आपण मिसळणार आहोत. कढई तापत ठेवली. तुमच्याप्रमाणेच मला ही उत्सुकता लागून राहिली की आपला हा साबुदाण्याचा चिवडा कसा होईल, कारण बरेच वर्षांनी मी पुन्हा ही पाककृती करून बघते. अगदी छान लाह्या फुटाव्यात असा साबुदाणा आपला फुटलेला आहे. कालच आपण हा साबुदाणा दाखवला कसा तयार केला. सावलीतच पूर्णपणे हा वाळलेला आहे. टिकवण्याच्या दृष्टीने आपण याला ऊन देऊ शकतो. खूप कमी तेलात सुद्धा आपण हा तळलेला आहे. आता तळण म्हणलं की तेल हे पाहिजेच, पण उरायला नको. जसं लागेल तसं आपल्याला घालायचं आहे. त्याच्यामुळे कमी तेलामध्ये मी हा केलेला आहे. तेलाची उराउरी होता कामा नये, कारण पुन्हा तेल आपल्याला वापरता येत नाही. एकदा तेलाचा वापर झाला की फोडणी तयार करायची, म्हणजे पुन्हा ते तापवलं जात नाही. चिवड्याच्या निमित्ताने आपल्याला बऱ्याच टिप्स मिळून जात आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपल्याला दाणे तळून घ्यायचे आहेत आणि त्याबरोबरच आपल्याला मिरच्याही तळून घ्यायच्या आहेत. यामध्येच आपल्याला जिरंही घालायचं आहे. आपण मीठ घालून देणार आहोत यात, म्हणजे दाण्यांना वेगळं लागेल. सगळं छान असं आपलं खमंग आता तळून झालेलं आहे आणि यामध्ये हे सगळं घालून आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. डिंकाप्रमाणे हा चांगला साबुदाणा फुटलेला आहे. हा नुसता ठेवला आणि याच्यामध्ये फक्त पिठी साखर घातली तर याचे लाडू पण बांधता येतात. तर एक पदार्थ आपला गोडाचा होऊन जातो सहजच. तुम्ही याप्रमाणे नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा. आपण हा चिवड्याचा साबुदाणा तयार करून घेतला. तो आधी भिजवला, कुकरमध्ये एक शिट्टी दिली किंवा नुसतं थोडासा वाफवला तरी सुद्धा चालतो. गार पाण्यात घातला, उपसला, तो चाळणीवर घातला आणि नंतर तो वाळत ठेवला व्यवस्थित प्लास्टिकवर. आणि अशा रीतीने आपला हा चिवड्याचा साबुदाणा तयार झालेला आहे. तर चोखंदळ श्रोते हो, माझा तुमच्याकरता एक प्रश्न आहे. हा आहे साधा साबुदाणा. याची आपण पोटली बनवायची आहे. पूर्णपणे हा बांधून घ्यायचा आहे आणि तो बांधून कोरडाच्या कोरडाच कुकरमध्ये तो घालून द्यायचा आहे. एक शिट्टी झाल्यावर तो शिजतो का हे आपल्याला बघायचं आहे. प्रयोग करा आणि मला सांगा. जे ह्या साबुदाण्यासारखा साबुदाणा तयार होतो का हे आपल्याला बघायचं आहे. याचं उत्तर तुम्ही मला सांगायचं आहे. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. मित्रमैत्रिणींमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि हो, कमेंट्स टाकायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया अशाच छान व्हिडिओसह. धन्यवाद.